शिल्पी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा, आम्हावर आईची माया तुझी। विश्वाचा करता तू, दुःखाचा हरता तू, सृष्टीचा अवघ्या तू पालनहार, आश्रयदाता तू, भीतांचा भ्राता तू, ये रे देवा लाव नौका तू पार। ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। गुरुदेव दत्त, गुरुराया, पाहताय ना आपल्या भक्ताचे धिंडवडे। आज मी माझ्या सुनेचा खुनी ठरलो। माझ्या मुलाच्या नजरेत मी अपराधी आहे। असं काय घडलं माझ्या हातून? एक डॉक्टर म्हणून मी माझ्या सुनेवर उपचार करण्याचं कर्तव्य पार पाडलं। माझ्या डोळ्यांना तिचा मृत्यू स्पष्टपणे दिसत होता, पण त्या मृत्यूला मी थोपवू शकलो नाही। ते सामर्थ्य माझ्यापाशी नव्हतं। प्रसंगी एक डॉक्टर सुद्धा असहाय्य असतो, हे मी माझ्या मुलाला कसं समजावून सांगू? त्याच्या मनात माझ्याबद्दल राग भरलेला आहे। तो राग मी समजू शकतो, पण मला माहिती आहे आपल्या पायाशी आल्यावर औदुंबराच्या सावलीत तापलेली मन सुद्धा शांत होतात। गुरुराया, मला सामर्थ्य द्या। ही अवधूत नौका आपल्या पायाशी घेऊन येण्याचं सामर्थ्य मला द्या। जीवनाच्या प्रवाहात आपल्या कर्तृत्वाची नौका भरकटू शकते, पण ही अवधूत नौका मात्र जिथे श्री गुरूंच्या पायाशी लीन होते ते हे पावन तीर्थक्षेत्र औदुंबर। शांत रमणीय असा हा परिसर सिद्ध साधकांनाही भुरळ पाडणारा। औदुंबराची दाट झाडी, संथ शीतल वाहणारी कृष्णामाई आणि अशा मंगल वातावरणात श्री गुरूंचं मंदिर। सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप गावच्या हद्दीत हे पवित्र तीर्थस्थान आहे। पहिलं तीरावर भिलवडीचं भुवनेश्वरी मंदिर या वातावरणात पावित्र्याची आणखी भर टाकतं। करवीरच्या मूळ ब्राह्मण कुमारास याच भुवनेश्वरी देवीनं ज्ञानप्राप्तीसाठी श्री गुरूंना शरण जायला सांगितलं। तो औदुंबर स्थळी आला। श्री गुरूंनी त्याला ज्ञानोपदेश केला। या घटनेचा लोकचर्चेतनं गाजावाजा होऊन आपलं महत्व वाढू नये म्हणून श्री गुरूंनी इथं आपल्या पादुका प्रतिष्ठापित करून निघून गेले। तेव्हापासून
प्राचीन लोके चौकस बनवू लागले. अरिस्टॉटल आजोबा कुठे तरी तुझे? माहित नाही. माहिती नाही. काय गंमत आहे ना उत्तराची. म्हणजे माहिती नाही असं म्हटलं की जबाबदारी झटकतायत. तसे या वयात तुझ्याकडनं काय जबाबदारीची अपेक्षा करणार म्हणावी. पियुष, काल म्हणे तू बॅडमिंटनच्या टुर्नामेंटमध्ये हारलास. मान का खाली घालतोस? पियुष, मी तुझ्याशी बोलतोय. अरे तुझ्यामुळे मला बाहेरच्या जगात मान खाली घालावी लागते. तुला कळतंय का काही? महिन्याकाठी 25,000 रुपये खर्च करतो मी तुझ्या खेळावर. प्रायव्हेट कोच लावून दिलाय. का? कारण तू जिंकावस, फक्त जिंकावस म्हणून. आणि तुला काय हवंय अजून? काय हवंय मला सांग. तुला जे हवं असेल ते मी आणून देईन. बोल ना, काय आणून देऊ तुला मी? बोल. मला आई हवी आहे. रडू नकोस. हे असं मुळू रडून ना तू स्वतःची उमेद घालवलीयस. ऐक माझं. जगात जर जिंकायचं असेल, मोठं व्हायचं असेल ना, तर हे असं इमोशनल होऊन चालत नाही. कळलं? हे बघ, तुला आवडत्या खेळात मी टाकलं. तुझ्यासाठी प्रायव्हेट कोचिंग लावलंय. का? कारण मला तिथेही तू नंबर 1 ला यायला हवायस. सचिन तेंडुलकर सारखा आभाळाने तुझ्या समोर झुकायला हवाय मला. जिथे जिथे आपलं पाऊल पडेल तिथे तिथे आपल्या कर्तृत्वाचं मंदिर उभारलं गेलं पाहिजे. लक्षात ठेव. माणसांनी आपल्या कर्तृत्वातनं स्वतःचीच मंदिरं उभारली असतील, पण या इथं श्री गुरूंच्या भक्तीनं मोक्ष आनंद लाभलेल्या भक्तांनी त्यांच्या पादुकांवर सुंदर मंदिर उभारलं. हा परिसरही पावन झाला, भावभक्तीनं बहरून गेला. राम दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. श्री गुरूंचं हे सुबक मंदिर पुण्याचे श्रीभक्त अण्णासाहेब बापटांनी बांधलं. सेवेकऱ्यांसाठी धर्मशाळाही बांधली. पूर्वी इथं अंकल खोपच्या देशपांडेंनी बांधलेली छोटीशी घुमटी होती. पुढे कुणी ओवऱ्या, कुणी सभामंडप, फरशी असे वैभव वाढत गेलं. श्री ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य सहजानंद स्वामींनी कृष्णेच्या तीरावर सुबक घाट बांधून घेतला आणि हा परिसर आणखी समृद्ध झाला. ओम राम दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. ओम